2 पंच पाठवा आणि मनीष सावंत मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जा. एस एस बॉयज आपला पंच जर गेला नाही तर नेक्स्ट मॅचला आपल्याला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांकडनं सूचना दिली जाते 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. एस एस बॉयज 4 धावांच्या पॅनल्टीला आपल्याला सामोरे जावं लागेल जर आपले पंच गेले नाहीत तर. एस एस बॉयज आपला पंच पाठवा अन्यथा आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. सावंत सर प्लीज आपण ते आपल्या प्लेअरला सांगा पंच म्हणून पाठवा अन्यथा 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. जर कमिटीचा पंच गेला तर 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. कमिटी साजिद वो लोग आने के लिए तैयार नहीं है. अंपायर पाठवा 2 आपण त्यांना 4 धावांची पॅनल्टी देऊ शकता. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातं इथे सावंत साहेबांना. सावंत सर एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाकडनं चांगली गोलंदाजी करत असताना मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आणि फलंदाजीचं इथे विश्लेषण केलं आणि त्यांनाच यावेळी सुद्धा मॅन ऑफ द मॅच दिलं जाते. सनी सिंग यांना नम्र विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सावंत यांना सन्मानित करावं. मनीष सावंत मॅन ऑफ द मॅच. चला अंपायर मॅच चालू करा. चला मॅच कडे वळूया. पहिला चेंडू अवंतर घोषित केला जातो पंचांकडे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाज अनिकेत आणि स्ट्राईकला असेल फलंदाज ऋषी आणि नॉन स्ट्राईकला राज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसत इथे अनिकेत. पहिला चेंडू अवंतर टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार केला जातो. चेंडू सरळ जातो सीमा रेषेबाहेर. हा ह्यूज अँड हँडसम हा येतोय षटकार. सनी 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 इधर आने बोलना उसको. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल अनिकेत. स्ट्राईकला असेल राज. नक्कीच एक धाव काढून कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली जाते. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सरळ जातो बॅकवर्ड स्विंग लेगच्या अंपायरच्या डोक्यावरनं सीमा रेषेबाहेर. या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली जाते राज आणि ऋषी यांच्या मार्फत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती वाईट टाकला गेला. नंतर 6 धावा नंतर सिंगल आणि स्ट्राईकला येता क्षणी आपला इथनं नैसर्गिक खेळ दाखवताना राज बघितलं तर 3 चेंडूंचा इथं खेळ होतो समाप्त आणि स्कोर कार्ड वरती लागतात त्यात 14 धावा. नंतर चांगलं कमबॅक केलं गेलं गोलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू टाकला जातो. 4 चेंडूंचा खेळ ते होते समाप्त.
स्कोर कार्ड वरती लागतात 14 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काव कॉर्नरचा क्षेत्र निवडला गेला. क्षेत्ररक्षक धावत पळत येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी 2 महत्वपूर्ण धावा अडवल्या जातात क्षेत्ररक्षकांना. खूप सुरेख क्षेत्ररक्षण म्हणतात क्षेत्ररक्षक. नक्कीच या 2 धावांशी स्कोर कार्ड थोडस हलते होते. स्कोर कार्ड वरती पोहोचतात त्या 16 धावा. षटकातील शेवटचा चेंडू होता. तशाच पद्धतीची वारंवार बल्लेबाजी केली जाते आणि बॅट्समन राज याच्याकडनं शेवटच्या चेंडूवरती येतो एक खणखणीत चौकार आणि चौकारांशी स्कोर कार्ड वरती लागतात त्या 20 धावा. पहिल्या षटकामध्ये निर्बंधक षटकामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली गेली ऋषी आणि राज यांच्याकडनं. नक्कीच हाणामारीचं षटक होतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी करावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे ऋषी आणि राज. राज जर बघितला तर वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळताना दिसतो आणि जर बघितला ऋषी हा तर वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळ करत 7 या धावसंख्येवरती खेळताना दिसतो. चांगली फलंदाजी करताना दिसतात ते. शंभूराजे संघ दत्तकृपा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतो म्हणजे अर्जुन. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं अर्जुन यांनी. नक्कीच आमचे 12th मॅन यश दत्तकृपा संघाकडनं प्रत्येक विकेंड मध्ये एक चांगली भूमिका इथे पार पाडताना बघतात. बघितलं तर सध्याच्या फुल फॉर्म मध्ये असणारा फलंदाज केतन म्हात्रे याची सुद्धा सुरुवात 12th मॅन म्हणून झाली होती आपल्या संघामध्ये. तशाच पद्धतीत यश आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करताना दिसतो. प्रत्येक वेळी प्रत्येक प्लेयरचं नाव इथं आम्हाला सांगताना दिसतोय. छोटा प्लेयर आहे पण चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीच्या बोलावरती सज्ज असेल तो अर्जुन. अर्जुन टू ऋषी. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. 1 बाउंड सीमा रेषे बाहेर. हा येतो खणखणीत चौकार. या चौकारानिशी स्कोर कार्ड वरती लागतात त्या 24 धावा. पहिल्या चेंडूवरती आपला आत्मविश्वास कुठेतरी बळावताना दिसतोय फलंदाजी करत असताना ऋषी याचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर प्रतीचा चेंडू टाकला जातो परंतु यावेळेस चेंडूने लांबी गाठण्याऐवजी फक्त उंची गाठली गेली. सहजरित्या झेल पकडला जातोय अंकित यांच्या मार्फत आणि या ठिकाणी ऋषी याच्या पारीचा होतोय अंत. वैयक्तिक 11 धावा करून पवेलियन मध्ये परतताना दिसतो ऋषी. नक्कीच बघितलं तर ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येताना दिसतो तो म्हणजे मनीष भोईर मॅन फ्रॉम बोरपाली. नक्कीच बघितलं तर त्यांचे मोठे बंधू अक्षय साहिल 11 या संघात ॲज अ कॅप्टन म्हणून खेळताना दिसतात परंतु त्यांचे छोटे बंधू मनीष भोईर बघितलं तर शंभू राजे या संघामध्ये विराट कोहली यांच्या पोझिशन वरती म्हणजेच 1 डाऊनला खेळताना दिसतात. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना दिसल्यात ते ऋषी आणि राज. नक्कीच पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असतील मनीष टू अर्जुन. वारंवार स्लोअर पद्धतीने चेंडू टाकले जातात. लेग स्पिन केले जाते अर्जुन यांच्याकडनं परंतु एक धावकार रोखू शकत नाही. चांगली फेकी म्हणता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीचं गॅदरिंग म्हणता येईल विकेट किपर कडनं. जर बघितलं तर दोन्हीही बलाढ्य संघ संडेच्या लॉट मधनं दत्तकृपा आणि शंभूराजे. या चेंडूवरती 1 धाव येते आणि या एका धावेनिशी स्कोर कार्ड हलते. स्कोर कार्ड वरती जातात त्या 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं कमबॅक म्हणता येईल अर्जुन यांच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक झेल खाली येत आहेत आणि
सोपा झेल होता, परंतु गॅदर करता नाही आला यष्टीरक्षकाला. मोठी चुकी म्हणता येईल, कारण जर बघितलं तर राज हा फुल फ्लो मध्ये बॅटिंग करताना दिसत होता आतापर्यंत. एक षटकार आणि चौकार त्याच्या फलंदाजी करतात ना बॅट मधनं येताना दिसलेला आहे. तोच राज, त्याचा एक सोपा झेल उडाला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या कॉल मध्ये नक्कीच लेग स्लिपचा प्लेअर शांत बसला आणि झेल दोघांच्या मध्ये पडला आणि अशा पद्धतीने एक धाव पूर्ण होते आणि या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती धाव लागतात त्या 26. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक असतील. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी वारंवार केली जाते इथे अर्जुन यांच्याकडनं. बॅट्समन थोडेसे एक बाय स्वरूपात एक धाव येते. नक्कीच बॅट्समन जर का बघितलं तर थोडेसे कन्फ्युज होतात, कारण अर्जुन ज्या स्पीडने गोलंदाजी मार्कवरती येतात त्याच्या विपरीत स्लोअर प्रतीचा चेंडू टाकला जातो तो अर्जुन यांच्याकडनं. सार्थक पुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं जाते अर्जुन यांच्याकडनं. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येथील अर्जुन. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडनं होते चुकी, थोडेसे फंबल होत आहेत. बॅटच्या स्वरूपात का बाईज अंपायर बॅट कट आहे, बॅटकट स्वरूपात ही येते 4 धावा. यष्टीरक्षकाकडनं वारंवार होतात चुका. नक्कीच या 4 धावा कुठेतरी एक संजीवनी देणाऱ्या असतील. 2 षटकांचा इथे वाजवी खेळ संपतोय. स्कोर कार्डवरती ते होतात त्या 31 जवळपास जर का बघितलं तर 15.5च्या सरासरीने चाललेला हा सामना. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, या षटकामध्ये 31 धावा जवळपास बघितलं तर आतापर्यंत 2 षटकं झाल्यात आणि येणारी 2 षटकं अजून बाकी असतील. 31. नवनाथ वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन येताना दिसत. नवनाथ स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 31. स्ट्राईकला असतील मनीष भोर. आतापर्यंत वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळताना दिसतात मनीष. मोठी फटकेबाजी करावी लागेल मनीष यांना. दत्तकृपा संघाचं जर का विश्लेषण केलं तर करण अर्जुनची जोडी या संघामध्ये खेळताना दिसते. अण्णू असतील, अमोल असेल, धाकड बल्लेबाज आहेत या संघामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकाची सुरुवात तर गोलंदाजासाठी चांगली झालेली आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मनीष भोईर ऑन बॅटिंग मार्क. वरतीच प्रतिचा चेंडू होता, खोदून काढला जातोय. काव कॉर्नरचा रिझन निवडला जातोय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेबाहेर. या येत आहेत कणकणीत 6 धावा. नक्कीच या 6 धावेनुसार स्कोर कार्डवरती लागतात त्या 37 धावा. 37 धावा स्कोर कार्डवरती लागतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अर्जुन चेंडू खाली येतात. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल अर्जुन यांच्याकडनं. चांगला एफर्ट होता. नक्कीच जर का बघितलं अर्जुन यांच्या जागेवरती जर दुसरा क्षेत्ररक्षक असता तर हा चौकार सुद्धा जाऊ शकला असता, परंतु तेवढेच
चांगले क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे अर्जुन आपल्या संघाकडनं, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धावांशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 39 धावा. अजूनही 3 चेंडू येणं शिल्लक. पुन्हा एकदा ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढेच हुशार फलंदाज म्हणजे मनीष भोर त्यांनी हेरलं होतं की चेंडू ऑफ साईडच्या ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न होता. थोडेसे शफल झाले आणि लेग साईडला चेंडू काढून काढला आणि त्या मोबदल्यात त्यांना भेटते 1 धाव. या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती होत आहेत त्या 40 धावा. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात झेल खाली, वारंवार झेल सुटले जात आहेत. झेल सुटले जात आहेत ते दत्तकृपा संघाकडनं. आतापर्यंत जर का बघितलं तर 4 ते 5 झेल सोडले गेले दत्तकृपा संघाकडनं. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु आज होतंय काय, च्या दत्तकृपा संघाने क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती फायनल मारली होती. तोच दत्तकृपा संघ आज कुठेतरी बॅकफुटला येताना दिसतोय. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज घेऊन जाणार चेंडू. धावचीची संधी होती, परंतु सुरेख रणनीतीने विकेट म्हणता येईल ते राज आणि मनीष यांच्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती 1 ते 1 धाव आणि या 1 धावणीची स्कोर कार्डवरती लागतात त्या 42 धावा. अजूनही फर्स्ट इनिंग मधील एक शेवटचं षटक येणं शिल्लक असेल. स्कोर कार्डवरती धावा किती लागणार हे काहीच वेळात समजेल. स्कोर कार्डवरती लागल्या त्या 42 धावा. 42 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली भागीदारी म्हणता येईल इथे मनीष आणि राज याच्यामध्ये. षटकातील शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते अर्जुन. चांगली गोलंदाजी केली होती अर्जुन यांनी. तशाच पद्धती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच बघितलं तर ही लेग बाय स्वरूपात येणारी 1 धाव असेल आणि स्ट्राईक रोटेट केली होती इथे या क्षणाला राज यांच्याकडे, कारण राज यांनी आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकारनिशी चांगली फलंदाजी करताना दिसल्यात राज. फलंदाजांना थांबवावं लागेल, रोखायला लागेल, कारण स्कोर कार्डवरती लागल्या त्या 43 धावा. आवाक्याच्या बाहेर जाण्याआधीच आपल्याला कुठेतरी सन्मानजनक स्थितीवरती आणावं लागेल, परंतु क्षेत्र निवडले गेले यावेळेस मिडॉनचं. 1 धाव सहजरित्या पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेचं 3ऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं. नक्कीच बघता बघता 3री चोरटी धाव घेतली गेली राज यांच्याकडनं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही पद्धतीचा वाद घालू नये पंचांशी. नक्कीच या 2 धावा असतील. 1 शॉट असणार आहे. या 2 धावा असतील. खूप चाणक्य पंच आणि त्यांच्याकडनं दिलेला हा डिसिजन म्हणजेच हे असणार 2 धावा. नक्कीच बघितलं तर सुबक अशा ट्रॉफ्याज इथे आलेल्या आहेत. स्टिकर लावण्यासाठी गेल्या होत्या. शहीद भगतसिंग चषक 2025-26 मधील हा एक रोमांचक रोमहर्षक सामना. आणि या सामन्याचं विश्लेषण केलं तर आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या त्या ठीक आहे 45 धावा झाल्यात. खूप सुरेख गोलंदाजी, खूप सुरेख कमबॅक केलं जातं. वारंवार क्षेत्ररक्षक या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची स्कोर कार्डवरती धावा लागतात त्या 47. बघितलं तर अजून 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील.
चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता येईल अर्जुन यांचं. दुसरं षटक हाताळताना 11 धावा दिल्या आणि हे चौथं षटक हाताळताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते. वारंवार स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकले जातात, स्विंग आणि मिस अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अंपायर बाईज आहे का बॅटकट आहे? लेग बाईज, सॉरी बाईज आहे, बाईज. धन्यवाद त्यांचं. षटकात शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. अजूनही स्कोर कार्ड वरती लागला त्या 48 धावा. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 48 धावा. मोठे फटकेबाजी करावी लागली चेंडूवरती. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, वारंवार स्लोअर जोडीचे चेंडू टाकले गेले, परंतु पंचांकडनं यावेळेस अवांतर घोषित केले जाते. या षटकातील बघितलं तर हा पहिला अवांतर चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू होता, या चेंडूला रिलीज करायचं होतं ते लेग साईडला, परंतु ऑफ आणि मिडलच्या मध्ये रिलीज केलं गेलं आणि चेंडू अवांतर घोषित केला गेला. हो, चेंडू टाकला गेला, परंतु निर्धाव चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या इनिंगचं पहिल्या षटकाचा खेळ होतो तो समाप्त. स्कोर कार्ड वरती लागतात 49 धावा आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 50 धावांचं आव्हान असणार ते दत्तकृपा संघासमोर. नक्कीच चेस होऊ शकतात. जर विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या 19 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा आणि चौथ्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते. अर्जुन याच्याकडनं वैयक्तिक 16 धावा दिल्या जातात आणि एक्स्ट्रा असणार आहे ती पहिल्या षटकामध्ये 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये एकही एक्स्ट्रा नव्हती आणि चौथ्या षटकामध्ये 1 एक्स्ट्रा. टोटल बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 11 आणि चौथ्या षटकामध्ये 7 धावा. अशा 49 धावा टोटल स्कोर कार्डवरती लागतात आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं जातं. चला बॅट्समन येऊ द्यात, प्लीज स्पीडअप करा. वेळ झाला 2:30 वाजत जवळपास आणि अजून पहिलेच इनिंग चालू आहे. यानंतरचे सामने लगभग 2 ते 3 षटकांचेच खेळले जातील. आयोजक मुझे मेरा तो कहना है 2 ओवर का मैच रखे, फाइनल भी होना है आज. सीधा 2 ओवर का मैच रखो, सेमीफाइनल फाइनल 3 ओवर का रख दीजिए.
चला स्पीडअप करा पंच. स्ट्राईकला असतील रोहित, नॉन स्ट्राईकला असेल अर्जुन आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिला षटक घेऊन येतील ते सुशांत. चांगलं बॅटल दिसणारे 50 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला अर्जुन. रोहित आणि अर्जुनची स्टोरी जोडी आणि नक्कीच सुशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो, क्रॅकिंग शॉट असणारे परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता सज्ज. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे असफल होताना दिसत आहेत ते म्हणजे फलंदाज रोहित. यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कोणत्याही पद्धतीचा रिस्क घेतला जात नाही रोहित यांच्याकडनं. पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि तशाच पद्धतीचा फटका, परंतु यावेळेस फलंदाज होतो यशस्वी सिंगल काढण्यामध्ये. स्ट्राईक रोटेट केली जाते संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं. श्री गणेश होते तो शिवशंभो संघाकडनं, दत्तकृपा संघाकडनं. आता स्ट्राईक वरती ह्या षटकामध्ये पहिल्यांदाच येताना दिसतात ते म्हणजे अर्जुन. अर्जुन टू सुशांत. व बॅटीची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच पंच यांच्याकडनं आगल्या वेगळ्या श्रेणीमध्ये बाद घोषित केलं जाते. मोठा हादरा म्हणता येईल. अर्जुन बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात अमोल. अमोल नक्कीच अमोल यांना मोठी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला जर का विजयाच्या धोरणावरती न्यायचं असेल तर नक्कीच एक हार्ड हिटर फलंदाज आहेत आपल्या संघाकडनं अमोल आणि तेवढी त्यांची क्षमता आहे मोठे फटका मारची. परंतु बघितलं तर सुशांत यांच्याकडनं चांगली कामगिरी केली जाते. 3 षटकांत 3 चेंडूंचा इथे खेळ होतो समाप्त. स्कोर कार्डवरती लागतात 1 गडी बाद 1 रन. यानंतरचा होणारा सामना नवज्योत 11 वर्सेस स्वराज 11. चांगलं बॅटल असणारे दोन्ही आजच्या लॉट्स मधले चांगले टीम म्हणूनच सेकंड राऊंड वरती पोहोचल्या. चला अंपायर स्पीडअप करा. प्रतिचा चेंडू खरपूस समाचार घेतला जातो. चेंडू सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषे बाहेर. हा येतो हा ह्यूज अँड हँडसम षटकार. नक्की 4 चेंडू झाले. स्कोर कार्ड वरती लागतात 7. जर बघितलं तर जवळपास चांगला चेंडू ब्लॉक होलला टाकलेला ब्रह्मास्त्र काढला गेला सुशांत यांच्याकडनं. जर बघितलं तर 4 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. 5 चेंडू आणि स्कोर कार्डवरती लागतात त्या 7 धावा. जवळपास 12.5 ची सरासरी होती. परंतु पुन्हा एकदा लोअर फुलटॉसवरतीचा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीत. एका षटकाचा खेळ होतो समाप्त. स्कोर कार्डवरती लागतात त्या 7 धावा. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. जर बघितलं तर 14 ची सरासरी असणारे प्रति षटक. नक्कीच माझे साथी स्कोरर शुभम
नक्कीच बघितलं तर वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन येताना इथे दिसते म्हणजे सुनील. जवळपास 14.33च्या सरासरीने स्कोर कार्डवरती धावा अजून जमा करायच्या आहेत, त्या म्हणजे 43. एका षटकाचा खेळ इथे होतो समाप्त. निर्बंधक षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती शिवशंभू संघाने 20 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु दत्तकृपा संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलले जाते. नक्कीच मला वाटतं ही लेग बायची एक धाव असणार आहे. पंच लेग बायची एक धाव असणार आहे. धन्यवाद पंच. बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सोपं झेल सोडलं जातं यष्टीरक्षकाकडनं. झेल सुटतोय कोणाचा तर ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये एक मोठा घणाघाती फटका मारला होता तो म्हणजे अमोल. नक्कीच या दुसऱ्या चेंडूवरती ती एक धाव आणि या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 9 धावा. एक गडी बाद 9. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज घेणारा चेंडू बाद होत आहे ते रोहित कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसते. टीम दत्तकृपा ज्या टीम मध्ये क्षमता होती या धावा चेस करण्याची, परंतु वारंवार खेळले गेलेले डॉट चेंडू आणि लगातार चाललेले विकेट्स यामुळे कुठेतरी सामना अडचणी येताना दिसतोय. बॅकफुटला येताना दिसतोय तो दत्तकृपा संघ. नवीन फलंदाज अन्नू. नक्कीच बघितलं तर इथे गोविंद आणि त्यांचे परम मित्र विनोद सुट्टे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. लोअर फुलटॉस प्रतिभा चेंडू होता, परंतु एलिव्हेशन नीट झालेलं नाहीये. लोअर फुलटॉस कन्वर्ट केला जातो, पंचांकडे दाद मागली जाते, परंतु चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथं अन्य याच्या पारीचा होतोय अंत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज स्वप्नील. लेफ्ट हँडेड बल्लेबाज असणार आहेत. नक्कीच यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे स्वराज 11 वर्सेस नवजोत 11. लेग साइडला कडून काढला चेंडू तो सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. सॉरी ऑफ साइडला कडून काढला जातो चेंडू. लेफ्ट हँडेड बल्लेबाज आहेत. नक्कीच बघितलं तर सिडली मिड ऑफच्या क्षेत्रामधील या 2 धावा आहेत आणि या 2 धावांची स्कोर कार्ड हलतोय. 11 धावा येतात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल दोन्ही षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुशांत आणि सुनील याच्याकडनं एस दोन्ही डॉट चेंडू निर्धाव चेंडू. षटक होतं समाप्त. आमचे 12th मॅन यश दत्तकृपा संघावरती राग काढताना षटक समाप्त. यश बोलतात काय खेळतायत पोरं.
11 धावा झाल्यात, म्हणजे जवळपास जर बघितलं तर 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 39. बारा चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असताना वैयक्तिक कोट्यातील पहिलं, दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात. येते सुशांत. पहिला चेंडू ब्लॉक होलपर्यंत चेंडू टाकला जातोय. सुरेख रन बिटवीन द विकेट होण्याची शक्यता होती, परंतु पंचांकडे बाद घोषित केला जाते. स्वप्नीच्या पारीचा होता अंत. नक्कीच त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज प्रज्वल. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन असणारे प्रज्वल. बघितलं तर खूप सुरेख आयोजन. शहीद भगतसिंग चषक 2026 बेस्ट बॅट्समन साठी ते शूज आहेत. चला स्पीडअप करा पंच. आयोजक नॉटी. नॉटी याच्यानंतर सामना किती षटकांचा खेळवायचा आहे? तेरा धावा झाल्या. 13 स्कोर कार्ड वरती लागतात. 13-2 चेंडूंचा खेळ इथे होते समाप्त. अजून या षटकातील येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. जर का जिंकायचं असेल तर अमोल यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी म्हणता येईल सुशांत यांची. वारंवार ब्लॉक होलला चेंडू टाकणं सोपं नसतं एखाद्या गोलंदाजासाठी. जर का बघितलं तर त्या गोलंदाजाच्या शोल्डर मध्ये, खांद्यांमध्ये तेवढा जोर असतं. सौरभ मोटे माझा कंपनीतला मित्र. नक्कीच मोठा फटका येतो. चेंडू विसावला जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुनील. नक्कीच नवज्योत 11 संघामध्ये खेळणारा सौरभ. आणि कॉमेंट्री करावी. कर लें टूर्नामेंट के लिए, आईसीपीएल के लिए, क्योंकि बहुत बड़ा आयोजन होने वाला है इस ग्राउंड का. अगर होता है आईसीपीएल तो बहुत ही एंजॉय करेंगे लोग, प्लेयर्स, आयोजक सब एंजॉय करेंगे, सब अपना 100% देंगे आयोजन में. और अच्छी डिलीवरी गेंद भी अच्छी गेंद की हुई है और सिंगल ही मिलेगा. अच्छी गेंदबाजी की है ये टीम ने. सामने वाली टीम ने पूरी तरह से जकड़ के रखा है. मेरे हिसाब से कोई भी बाउंड्री नहीं आई है इस मुकाबले में अभी तक. और इसी के साथ मैं अगले मैच की घोषणा करना चाहूंगा. नवजोत 11 और स्वराज्य 11 दोनों टीमों की विनंती है अपने प्लेयर्स रेडी रखें. जैसे मैच समाप्त होता है प्लीज अपना फील्डिंग और अपने बैट्समैन अंदर भेजिए. नवजोत बनाम
स्वराज्य दोनों दिग्गज टीमें, बहुत अच्छा मुकाबला होगा, बहुत अच्छा मुकाबला देखने को मिलेगा आने वाले कुछ मैचों में। संडे के लॉट में आपने देखा होगा दिग्गज से दिग्गज टीमें हैं, एक से एक टीम है, बहुत मजा आएगा आज के दिन ये मुकाबले देखने के लिए। और ये इस ओवर की आखिरी गेंद शायद से, ओवर की आखिरी गेंद भी डॉट गेंद, और इसी के साथ मैच समाप्त होता हुआ। काफी मैं कहना चाहूँगा थोड़ा सा खराब प्रदर्शन किया है बैटिंग टीम ने। कोई नहीं, आने वाले मैचों में इस चीज़ का ध्यान रखें और कॉन्फिडेंस लें आने वाले मैचों के लिए। और मैं शंभू राजे की टीम से राज को विनंती करना चाहूंगा कि कॉम्बॉक्स में अपना प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड लेके जाएं। राज। सन्नी जो कि नवजोत 11 के कैप्टन है, काफ़ी अच्छे से संभाला है इन्होंने ये टीम को, काफ़ी अच्छी टीम खड़ी की है। हमने देखा है 3-4 सीज़न में इन्होंने काफ़ी अच्छे अच्छे प्लेयर बनाए हैं और इन्होंने ग्रूम किया है कई प्लेयरों को, और वो इनकी टीम छोड़ने के लिए तैयार नहीं है। अच्छे अच्छे प्लेयर हैं, कुछ प्लेयर अच्छे बन के जा भी चुके हैं दूसरी टीमों में और वहाँ भी अच्छा परफॉर्म कर रहे हैं। इस प्रकार की टीम है सन्नी की। और उसी शंभू राजे अपने 2 अंपायर्स भेजें ग्राउंड पे। शंभू राजे सब यंगस्टर्स हैं, सब यंगस्टर्स हैं स्वराज्य 11 में भी, और दोनों टीमों में यंगस्टर्स ज़्यादा हैं और थोड़ी सी दोनों अच्छी टीमें हैं, दोनों अच्छा मुकाबला खेलती हैं। अच्छा टोटल अच्छा फाइनल अच्छा मैच देखने को मिलेगा ये वाला।